नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नागपूर गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकाने एक विचित्र घटना उघडकीस आणलेली आहे. एका 11वीच्या एका विद्यार्थ्याला 3 मुलांची आई असलेल्या 36 वर्षीय महिलेसोबत ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हे दोघेही पळून गेले होते. मुलाच्या पालकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या मुलाची सुटका केली. पोलिसांनी या महिलेविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. हा 11वीतील मुलगा व या महिलेची काही दिवसापूर्वी ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध जमले. या महिलेला 3 मुले आहेत. विशेष म्हणजे या महिलेच्या मोठ्या मुलापेक्षा तिच्यासोबत पळून गेलेला मुलगा हा फक्त 4 वर्षांनी मोठा आहे. हे दोघेही शेजारीच राहतात, त्यामुळे त्यांचे सूत जुळले. मुलाच्या वडिलांना या प्रकरणाची कुणकुण लागताच त्यांनी मुलाला समजवले होते. मात्र वर्षभरात ते 2दा पळून गेल्याचं सांगितलं गेलं. या दोघांच्या प्रकरणाची घरच्यांना माहिती मिळाल्यानंतर मुलाच्या वडिलांनी त्याला बाहेरगावी नातेवाईकांकडे पाठवलं, परंतु तरीही हा मुलगा महिलेसोबत पळून गेला. या घटनेनंतर पालकांनी लखनगंज पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधला, जिथे पोलीस अधिकाऱ्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. महिलेच्या कुटुंबाने बेपत्ता असल्याची तक्रार सुद्धा नोंदवल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाबाबत वरिष्ठ निरीक्षक ललिता तोडसे म्हणाले की महिला आणि किशोरवयीन मुलांचे समुपदेशन करण्यात आले. महिलेला लखनगंज पोलीस ठाण्यामध्ये सोपवण्यात आले, जिथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या अटकेनंतर महिलेला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले, जिथे तिला जामीन मंजूर करण्यात आले. मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया यावर काय नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.